या सुशील थोड़ा खाली जा। ओके सचिन बड़े आदरणीय दादा, खरं तर आज आपण इथे येऊन हा कार्यक्रम घेत आहात आमच्यासाठी खूप मोठं एक इन्स्पिरेशन या ठिकाणी मिळत आहे। कारण लोकप्रतिनिधी जेव्हा अशा प्रकारे महिला अधिकारी अंमलदार यांना पाठीशी उभारतात, तर भाऊ म्हणजे काही अडचण आली तरी आपण पाठीशी उभारणार आहात ही खात्री आम्हाला या ठिकाणी मिळते। आपले खूप खूप धन्यवाद। या ठिकाणी आदरणीय दादा या ठिकाणी भेटवस्तू देण्यात येत आहे। खरं तर आपण आलात हीच आमच्यासाठी मोठी भेटवस्तू आहे। मागे या ठिकाणी महिला अधिकारी अंमलदार यांना विनंती आहे आपल्या पाठीशी उभे राहणारे आपले माध्यम प्रतिनिधी देखील या ठिकाणी बसायचं नको सर, थांबतो अरे साइड अरे विरोधी पक्षनेत्यांनी या कमिशनर ऑफिसच्या बाहेर आहे। कमिशनर ऑफिस मध्ये आपण सगळे बहीण भाऊ आहोत आणि आपण ही या दामिनी पथकाच्या माध्यमातून या पद्धतीनं काम करता सगळीकडे फिरतो महाराष्ट्रात। मी फार डीजी रश्मी शुक्लांपासून तर खालच्या सगळ्यांपर्यंत संपर्कात असतो, परंतु आता मी उरणची घटना घडली तिथे गेलो होतो। नवी मुंबईमध्ये उरणला एक घटना घडली, तिथं मर्डर झाला होता। पण आपल्या इथं जो आपलेपणा वाटतो ना पोलिसांचा आणि जनतेचा, तो कुठंच नाही महाराष्ट्रात मला जो जाणवला। मी महाराष्ट्रात फिरत असताना हे कारण पोलीस आणि जनता एक आपलेपणा आहे। मी आता सीपी साहेबांना हेच बोलत होतो आणि शेवटी एक मराठी माणूस असल्याचा न मराठी असल्याचा एक वेगळा फरक असतो हे तिथंच खरं स्पष्ट बोलायला काही हरकत नाही। कारण बाकीचे जे मराठी नसणारे लोक फक्त ड्युटी करतात, ड्युटी आणि कर्तव्यात फरक आहे असं मी समजतो।
आणि जो मराठी माणूस हा ड्युटी शिवाय कर्तव्य सुद्धा बजावत असतो. म्हणून ह्या ज्या भगिनी आहेत, तर त्या काही ठिकाणी याला वेगळं नाव आहे, काही ठिकाणी निर्भया पथक नाव आहे, वेगवेगळे नाव वेगवेगळ्या शहरामध्ये याला, या पथकाला वेगवेगळ्या पद्धतीनं नाव आहे. पण आपल्या शहरामध्ये या तुम्ही 10-15 जणीच आहे, पण आजच्या शहराला तुमचा धाक एवढं सांगतो. बरोबर आहे, आणि तो असलाच पाहिजे. मी आता सीपी साहेबांना सांगत होतो, मागच्या वर्षी दंगल झाली होती आपल्याकडे 1.5 वर्षापूर्वी, तर पहिली रिव्हॉल्वर चालवणारी आपली भगिनीच होती, गीतानाथ आपली बागावडे. बाकी मर्द म्हणणारे तर बसले होते दूर लांब 100-100, 200-200 फुटावर जाऊन. बरोबर आहे. आणि म्हणून ही ताकद तुमच्या मनगटातच आहे, लक्षात ठेवा. फक्त ही ताकद आपण, आपल्याला संधी ज्यावेळेस मिळते त्याच वेळेस दाखवत असतात. आणि म्हणून आता तो काळ गेला की बहिणीने भावाचं रक्षण केलं. आता काळ असायला भावाने सुद्धा बहिणीनं सुद्धा भावाचं रक्षण केलं पाहिजे. हा काळ दामिनी पथकाकडे बघितल्यावर आलेला आहे असं लक्षात येतं. आता तो काळ आला पाहिजे, कारण भावाने बहिणीचं रक्षण असं कोण केलं, बहिणी सुद्धा भावाचं रक्षण करू शकतात. ही शक्ती वाटतं तुम्ही कमावलेली असं मला वाटतं. आणि म्हणून आज या महाराष्ट्राचं पोलीस दलाचं नेतृत्व सुद्धा एक भगिनी करते. अनेक महिला अधिकारी ठिकठिकाणी काम करत असताना आपण बघत असतो की त्या ताकदीनं काम करतात. वाटतं असं साहेब पुढे समजण्याची मुळीच गरज नाही की महिला 50% काय, एखाद्या 60%, 70% सुद्धा होऊ शकतात महिला. आमच्या एक महिला आघाडीचं काम करणाऱ्या सिनियर लीडर अन्नदातेताई नावाच्या महिला वैजापूरच्या, त्यांनी मी पुरुष आणि महिलांमध्ये फरक करत असताना महिला का चांगलं काम करू शकतात, त्या खात पण नाही म्हणे आणि पीत पण नाही म्हणे, महिला चांगलं काम करू शकतात. पुरुषांना खायलाही लागतं आणि खेळायला लागतं, पण राजकारणात असे नाही तर पोलीस दलात नाही बोलत. आणि म्हणून महिला जास्त चांगलं काम करू शकतात. निश्चित मला आपलं बहीण भावाचं नातं आहे. विरोधी पक्ष नेता राजकीय पद येत असतात, जात असतात, आज असते पद नसतात, उद्या असंही होत असतो. परंतु मला वाटतं तुमचं या शहरासाठी कॉन्ट्रीब्युशन आहे. एक या शहरामध्ये महाविद्यालय असेल, वेगवेगळ्या सार्वजनिक ठिकाणी असेल, की ज्या पद्धतीने सेवा करतात. मी तर म्हणेल बरेच जण ड्युटीच्या पेक्षा एक सेवा सुद्धा करत असतात. मी आता साहेबांना सांगितलं की आपले जात येतात, कोणतं कार्यक्षेत्र असं नाही तर तिथं पोहोचतात, नसलं तरी पोहोचतात, बोलवलं तरी पोहोचतात, न बोलवलं तरी पोहोचतात. अशा अनेक जणी त्यांच्या 2-4 सहकारी ह्या जुन्या 2-4 जणी कुठे पोहोचतात. आणि पोहोचल्यावर असं काही नाही की एक काळ होता त्या कानाखाली द्यायचं, पण आता बऱ्याच प्रेमाने काम करतात, मग त्या सगळेच धाक महिलांचे सुद्धा गुन्हेगारांना असले पाहिजे. शेवटी पोलीस कशासाठी असतात, पोलिसांचा आता मी सीपी साहेबांना तेच बोलतो. सीपी साहेब म्हणजे बाबा आपल्याला सगळं म्हणलंय पा ते योग्य, मग आमचा का माणूस असत नाही, जर चुकला तर त्याला ठोकलाच पाहिजे, पण न चुकलेला बिलकुल आपण वाकडा नजर नाही केली पाहिजे. मात्र हे धोरण पोलिसांचं असलंच पाहिजे. वाटतं त्याच धोरणाने आपण काम करता. लाडकी बहीण बाहेर चालू आहे, बाहेरची लाडकी बहीण वेगळी, आपलं लाडकी बहीण वेगळं नातं आहे. मला असं वाटतं निश्चित तुमच्या मागे खंबीरपणे, कारण राजकीय बाहेर बोलावं लागत असतं, परंतु असं काही नसतं. सगळे शेवटी आपण एका या मातीतले, या शहरातले, या जिल्ह्यातले, बऱ्याच जण इथल्याचे, कोणी नात्याबोत्यात येतं, कोणी मित्र परिवारात येतं, सगळं काही ना काही आपलं सगळ्यांचं एक नातं आहे. मला वाटतं हे नातं जपण्याची एक पद्धती, एक परंपरा आपण सातत्यानं ठेवली पाहिजे. अनेक महिला इथून बदली करून गेल्यापासून मी त्यांच्याशी संपर्कात राहतात, कारण मला असं वाटतं इथं एक नातं निर्माण होतं, ते टिकवण्यासाठी निर्माण होत असतं. पण आपण वरती आपण घातली म्हणून काय आपण काही माणूस नाही. काही मुलं बाळ प्रत्येकाला घर आहे, दार आहे, भावना आहे, म्हणून वर्दी जरी असली तरी आपण सगळ्यात महत्वाचा माणूस आहे. आणि हे माणूस बनून आपण पोलिसांची ड्युटी करत असतात असं मला वाटतं. आणि म्हणून सातत्यानं तुमच्याशी नातं ठेवण्याचा मी प्रयत्न करत असतो. आपल्याला या रक्षाबंधनाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो. नेहमी कौतुक केलं जातं. आणि आता सर परवा भरती झाली होती आमच्याकडं, कागदपत्राच्या व्हेरिफिकेशन मध्ये बऱ्याचशा मुलींची भरती झाली होती. त्यावेळी मी त्या बऱ्याचशा मुलींशी बोललो, तर म्हणजे मला खरोखरच आश्चर्य वाटतं की म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, म्हणजे भंडाराची पण त्यात मुलगी होती, चंद्रपूरची पण मुलगी होती, कोल्हापूरची पण मुलगी होती. म्हणजे मी त्यांना विचारलं काय करतात तुझे आई वडील,
काही मुलींच्या वडील नव्हते, काही मुलींच्या घरामध्ये आई नव्हती, काही मुलींच्या घरामध्ये मोलमजुरी करायचे आई वडील, काही मुलींच्या घरी काही आई धुण्या भांड्याचे काम करायचे. जे अशा अत्यंत हालाकीच्या आणि गरीब परिस्थितीतून मुली नोकरी मिळवतात, धडपडतात, कष्ट करतात, अभ्यास करतात, फिजिकलची तयारी करतात आणि ह्या अतिशय टफ नोकरीमध्ये प्रवेश करतात आणि तुमच्यासारख्या इथं टिकून दाखवतात. म्हणजे खरोखरच म्हणजे जेवढं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण की मी आता कोकण रेंजला असताना देखील काम केलेलं आहे. मला आठवतंय की त्या ठिकाणी ते बारसूला जरा थोडंसं कंपनीचं ड्रिलिंगचं काम होतं. त्यावेळी जवळपास बंदोबस्तामध्ये, कारण की आंदोलनकर्ते जास्त मोठ्या प्रमाणात महिला असायच्या, बंदोबस्तामध्ये मी त्यावेळी 80% महिला ठेवल्या होत्या आणि सगळ्या आपल्या नवीन मुली ठेवलेल्या होत्या. त्यांना गाईड करायला आपल्या वरिष्ठ अधिकारी ठेवले होते आणि महिला वरिष्ठ हेड कॉन्स्टेबल मी एसआय ठेवलेल्या होत्या. त्यांना बरोबर सूचना दिली होती की महिला आंदोलक आणि पुरुष आंदोलक आणि सिनियर सिटीजनला कसं हँडल करायचं. एवढ्या प्रभावीपणे भर उन्हामध्ये, कारण की ते कोकणातला कातळ तो असा खूप तापतो मे महिन्यामध्ये, म्हणजे इतक्या म्हणजे कष्टवृत्तीने इतकं चांगलं काम केलं की ते जे ड्रिलिंगचं काम होतं ते व्यवस्थित पार पडलं. जे नेहमी मी सांगतो की आपल्या ज्या महिला आहेत म्हणजे त्यांनी स्वतःला पहिल्यांदा कुठं कमी नेमू नये. मी नेहमीच सांगतो की तुम्ही पुरुषांपेक्षा निश्चितच चांगलं काम करत असता आणि आयुक्तालयात देखील तुमचं खूप चांगलं काम आहे. मी बघतो आपल्याकडच्या, मी आता कुणाची नावं घेणार नाही, पण 2 महिला पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी आपल्याकडे आहेत आणि आपल्याकडच्या 1 एएनसीच्या पीआय प्रभारी अधिकारी आहेत. तुम्ही स्वतःच बघू शकता की त्यांचं काम कसं चांगलं आहे ते. त्याच्यामुळे निश्चितच तुमचं जेवढं कौतुक करावं आजच्या दिवशी तेवढं कमी आहे. कारण की तुम्हाला तुमच्या घरदार असेल, मुलं असतील, बऱ्याच महिला मी बघतो आपल्या गार्डची ड्युटीची असेल, कंट्रोल रूमची असतील, पोलीस स्टेशनची असतील, लहान लहान मुलांना घेऊन तुम्ही ड्युटीवरती येतात. त्या लहान मुलाला तुमच्या सांभाळून करता. आता देखील बऱ्याचशा महिलांनी आता लहान लहान मुलांना इथे आणलेलं आहे. म्हणजे आम्हाला खरोखर तुमचा खूप अभिमान आहे आणि तुम्ही म्हणजे आपल्या कुटुंबाचं नाव, आपल्या समाजाचं नाव आणि एक महिला अधिकारी आणि महिला अंमलदार म्हणून आपण जे काम करतात त्याचा आम्हाला निश्चितच गौरव आहे. आणि आदरणीय सर आपल्या या कौतुक सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता मी बघितलं तर सगळ्यांना बऱ्याचशा आपल्या महिला अधिकारी आणि अंमलदारांना बाय नेम ओळखतात. मला ते सांगत होते, मी जवळपास आयुक्तालयातील बऱ्यापैकी आणि 100% सगळ्यांना ओळखतो. जे म्हणजे आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा सरांचा जो जिव्हाळ्याची आहे आणि आपुलकी आणि प्रेम आहे ते निश्चितच भविष्यात देखील असं चालू राहील. आता फक्त हा कार्यक्रम आपला म्हणजे काय म्हणतात रक्षाबंधनचा झाला, परंतु मला असं वाटतं की दिवाळीला आपल्याकडे भाऊबीज पण येते. कारण की मग 30% आपल्याकडे महिला आहेत. मला कधी कधी असं वाटतं कधी की 50% जरी झालं तर आपण चांगल्या प्रकारे आपण पोलिसिंगचं काम चांगल्या प्रकारे करू शकतो. तो वेगळा भाग आहे, परंतु तुम्ही सगळ्यांचं जेवढं प्रत्येकदा मी कौतुक करतो आणि आपण अशाच प्रकारे चांगलं काम चालू ठेवावं. आणि आदरणीय सर या ठिकाणी आलेत आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्या सगळ्यांचं आता ते मार्गदर्शन करतील आपल्याला. पण आपल्या सगळ्या पोलीस विभागाच्या, कारण की ते विरोधी पक्ष नेते आहेत, त्याच्यामुळे विरोधी पक्ष नेत्यांनी आणि साहेब आपण आमचं कौतुक करायचं आणि आमच्या कार्यक्रमाला हजर राहून आमच्याबद्दल 4 चांगले शब्द बोलल्यात. निश्चितच आम्हाला भविष्यामध्ये देखील एक चांगलं काम करण्याची ऊर्जा मिळणार आहे. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी सर छत्रपती संभाजीनगरच्या सर्व अधिकाऱ्यांचे आणि अंमलदारांकडून आपले पुन्हा एकदा आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद.